नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 8व्याचा चौथा भाग. या धड्याचं नाव आहे बैजिक राशी व त्यांवरील क्रिया. या भागात आपण पाहणार आहोत बैजिक राशींचा गुणाकार. चला सुरू करूया. गुणाकार कसा करतात ते. बैजिक राशींचा गुणाकार. दोन एकपदींचा गुणाकार करताना सर्वप्रथम सहगुणकांची चिन्हे लक्षात घेऊन गुणाकार करावा. म्हणजेच काय, आपल्याकडे दोन एकपदी आहेत, परंतु त्या दोन एकपदींचा जो सहगुणाकार आहे किंवा सहगुणक आहे त्यांची चिन्हे महत्वाची आहेत. कारण आपण सहगुणकाचा गुणाकार करून ठेवून देऊ, परंतु त्याची चिन्हे जर लक्षात घेतली नाही तर आपले उत्तर हे चुकू शकते. तर आपण काही उदाहरणे घेऊया, त्यावरून आपल्याला कळेल हे चिन्हे लक्षात ठेवणे का महत्वाचे आहे. आता एक पदीला एक पदीने गुणणे म्हणजेच काय, आपल्याकडे 3x गुणिले 12y हे अशा एक एक पदी आहे. तर काय करायचे, सहगुणकाचा गुणाकार वेगळा आणि चलांचा गुणाकार वेगळा. तर 3 गुणिले 12 केले आले 36 आणि x गुणिले y येतो जसा तसा xy. आता आपल्याकडे संख्या आहे वजा 12x. आता इथे संख्या बघा, सहगुणकाची संख्यामध्ये आपल्याला चिन्ह दिले आहे वजाचे, गुणिले 3y चा वर्ग. तर सहगुणकाचा गुणाकार वेगळा आणि चलांचा गुणाकार वेगळा. तर वजा 12 गुणिले 3 उत्तर आले वजा 36. कारण ऋण संख्येचा गुणाकार धन संख्येवर असेल तर उत्तर हे ऋण संख्याच येते, म्हणून आपण लिहिले वजा 36. आणि x गुणिले y चा वर्ग हा x टू y चा वर्गच येतो. पुढे पहा, 2a चा वर्ग गुणिले 3ab चा वर्ग. तर पहिले सहगुणकाचा गुणाकार केला तर 2 गुणिले 3 आले 6. परंतु लक्षात ठेवा इथे a चा वर्ग आहे, इथे a आहे. जर पाया समान असेल तर घातांकाची होते बेरीज. तर इथे 2 आहे, इथे घातांक 1 आहे. फक्त a लिहिलाय म्हणजे a चा घातांक a असतो. हे आपण या आधीच्या धड्यांमध्ये पाहिले. तर दोन्ही घातांकाची बेरीज केली तर आपले उत्तर येते 3. म्हणून आपल्याला मिळाला a चा घन आणि b चा वर्ग हा एकटाच आहे, त्यामुळे b चा वर्ग जसा तसा लिहिला. आता चौथ्या उदाहरणामध्ये दोन्ही संख्यांचा सहगुणक हा ऋण आहे. तर दोन ऋण संख्यांचा गुणाकार ही नेहमी धन येते, म्हणून संख्येची बेरीज आपण इथे अधिक चिन्ह लिहिले आणि 3 गुणिले 4 लिहिले 12. आता वरती बघा चलक आहेत, तर x चा वर्ग आहे आणि इथे xy आहे. तर इथे पाहू शकता x चा घातांक 2 आहे, इथे x चा घातांक 1 आहे. तर जर पाया सेम असेल तर घातांकाची होते बेरीज म्हणजे आपल्याला x चा घन येणार आणि y जसे तसा आपला गुणाकार येतो, म्हणजे उत्तर आले 12x चा घन गुणिले y किंवा 12x घन y असे आपण वाचून करू शकतो. आता पुढचा आहे द्विपदीला एक पदीने गुणणे. म्हणजे आपल्याकडे दोन पद आहेत, त्याला एका पदीने गुणायचं आहे. तर काय करणार, लक्षात ठेवा एक पद आहे ते कंसातल्या हर एक पदाबरोबर गुणूया आणि मध्ये अधिकचे चिन्ह जसे तसे ठेवूया. म्हणजेच काय, x गुणिले x अधिक x गुणिले y असे लिहिले. आता इथे दोघांचा पाया सेम असल्याने घातांकाची होईल बेरीज. तिथे घातांक आहे 1, इथे घातांक आहे 1. तर 1 अधिक 1 होते 2 म्हणजे झाला x चा वर्ग आणि x गुणिले y काहीच होत नाही, xy असाच येतो. पुढे आहे 7x वजा 6y गुणिले 3z. तर इथे दोन द्विपदी आहेत आणि त्याला एक पदी वेगळीच एक पदीने गुणले आहेत. तर इथे चल तिघांचे चल वेगवेगळे आहेत. तर लक्षात घ्या, पहिले काय करायचंय, ह्या 3z ने पहिले या आतल्या पहिल्या संख्येला गुणा, मध्ये वजाबाकीचे चिन्ह ठेवा, नंतर 3z ने या 6y ला गुणा. तर आपण तसेच केले, तर मध्ये वजाबाकी चिन्ह लिहिले. तर पहिले सहगुणकाचा गुणाकार आला 21 आणि x इंटू z आला xz. तसंच 6 गुणिले 3 आला 18 आणि y इंटू z झाला yz आणि मध्ये वजाबाकी चिन्ह जसे तसे. आता द्विपदीला द्विपदीने गुणायचंय. म्हणजे आपल्याकडे दोन अलग अलग राशी आहेत, त्यामध्ये दोन दोन पद आहेत आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा. तर कसा करायचा ते पाहूया. ही आहे उभी मांडणी, ही आहे आडवी मांडणी. सगळ्यात सोपी आहे आडवी मांडणी, पण पाहूया उभी मांडणीत आपण कसे करणार ते. तर 3x अधिक 4y गुणिले 5x अधिक 7y. तर काय करायचं, पहिले 5x ने या दोन्ही संख्यांना गुणा. तर बरोबर 5 त्रिक 15 आणि x गुणिले x, तर दोघांचा पाया समान, तर घातांकाची झाली बेरीज म्हणून झाले x चा वर्ग. नंतर 5 गुणिले 4 होते 20 आणि x इंटू y होते xy. पुढे आता 7 ने गुणूया. तर 7 गुणिले 3 होतात 21 आणि x इंटू y होतात 21 xy. ते बरोबर खाली लिहिले. कारण इथे जे चल आपल्या गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे चल भेटेल ते चल आधी केलेल्या गुणाकाराच्या चलासारखेच असेल तर त्याच्या खाली बरोबर लिहा. कारण इथे 5x गुणिले 4y चे उत्तर आले 20xy
आणि 7y गुणिले 3xy चे उत्तर आले 21xy. तर बरोबर इथे चल समान असल्यामुळे ते एकमेकांच्या खाली आहे. त्यानंतर 7y गुणिले 4y, तर 7 गुणिले 4 येते 28 आणि y गुणिले y म्हणजे दोघांचाही खरं तर पाया समान असल्याने घातांकाची झाली बेरीज, म्हणून आपले उत्तर आहे y चा वर्ग. आता आलेल्या संख्यांची बेरीज करा. तर 15च्या खाली काहीच नसल्याने 15x वर्ग लिहिला. 20xy च्या खाली 21xy म्हणून दोघांचे चल समान असल्याने सहगुणकाचा केली बेरीज, आले 41xy. आणि इथे 28y च्या वर्गाच्या वरती काहीच नाही म्हणून 28y चा वर्ग जशा तसा लिहिला. आता पुढे चला, ही झाली उभी मांडणी. आता जाऊया आडव्या मांडणीकडे. इथे कसे करायचे, या हर एक चलाने या कंसातल्या हर एक चलाबरोबर गुणाकार करायचा. म्हणजे 3x ने या दुसऱ्या राशीतल्या हर एक संख्येवर गुणाकार केला म्हणून आपण लिहिले 5x अधिक 7y. आता मध्ये बेरीजचे जे चिन्ह आहे त्यानंतर येते 4y ने ह्या दोन्ही संख्यांना गुणा. तर लक्षात ठेवा 3x ने या पहिल्या दोन्ही संख्यांना गुणायचे, त्यानंतर 4y ने गुणायचे, पण मध्ये संख्या अधिक असल्यामुळे मध्ये अधिक चिन्ह लिहिले. इथे जर वजा चिन्ह असते तर वजा चिन्ह लिहिले असते. तर आता 3x ने 5x ला जर गुणले तर 3 गुणिले 5 15 होतात, परंतु x इंटू x काय होतो, x गुणिले x होतो. पाया समान असल्याने घातांकाची होते बेरीज म्हणून आले x चा वर्ग. पुढे 3 गुणिले 7 होतात 21 आणि x इंटू y होतो, x गुणिले y होतो xy. पुढे आता अधिकचं चिन्ह जसे तसे पुढे लिहित जाऊ, कारण हा कंस पूर्ण सोडवला म्हणून अधिकचे चिन्ह आता लिहिले. आता पुढे 4y गुणिले 5x, तर 4 गुणिले 5 झाले 20 आणि x गुणिले y झाला xy. परंतु 4y गुणिले 7y तर काय होईल, आता यांमध्ये पण बेरीजे चिन्ह म्हणून इथे बेरीजे चिन्ह लिहिले. आणि y गुणिले y झाले तर y चा वर्ग, कारण दोघांचाही पाया समान असल्याने घातांकाची झाली बेरीज. तर घातांक इथे 1 आहे, इथे 1 आहे, तर 1 अधिक 1 होतो 2 आणि 7 गुणिले 4 झाले 28. तर लक्षात ठेवा जेव्हाही गुणाकार होईल त्यानंतर पुढच्या संख्येवर गुणताना त्यामध्ये चिन्ह जे असेल ते मध्ये लिहित जा. अशा प्रकारे उत्तर आले 15x चा वर्ग अधिक 21xy अधिक 20xy अधिक 28y चा वर्ग. आता इथे मध्ये पाहिलं तर दोन चले समान असल्यामुळे 21 आणि 20 या सहगुणकाची झाली बेरीज, तर उत्तर आले 41xy. तर आपले उत्तर बनले 15x चा वर्ग अधिक 41xy अधिक 28y चा वर्ग. तर दोन्हीकडे पाहू शकता, दोन्हीकडे आपले उत्तर समान आले. तर तुम्हाला उभी मांडणी आवडत असेल तर उभी मांडणीने सोडवा, आडवी मांडणी आवडत असेल तर आडव्या मांडणीने सोडवू शकता. आता हे झाले सांख्यिक. आता चालूया शाब्दिक उदाहरणाकडे, कारण हा शेवटचा प्रश्न यापुढे आपण सोडवणार आहोत सराव संच. तर पहा यात काय दिले, एका आयताकृती शेताची लांबी 2x अधिक 7 मीटर व रुंदी x अधिक 2 मीटर आहे. तर त्या क्षेत्रफळ काढा. त्या शेताचे क्षेत्रफळ काढा. तर क्षेत्रफळ काढायचे असेल तर लांबी आणि रुंदी दिले तर लांबी गुणिले रुंदी लिहितो. त्याच्यामुळे आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ आपण कसं लिहितो, आपल्याला याचा एक फॉर्म्युला आहे, तो आहे लांबी गुणिले रुंदी. आणि त्यानुसार या लांबीचा आणि या रुंदीचा केला गुणाकार. तर लक्षात ठेवा 2x ने या x अधिक 2 ला गुणले. आता x 2x आणि 7च्या मध्ये अधिकचे चिन्ह आहे, तर परत अधिकचे चिन्ह लिहा आणि 7 ने पुन्हा या संख्येला गुणा. परंतु गुणाकारानंतर परत पहिले पहा 2x अधिक गुणिले x हे करा, मध्ये अधिकचे चिन्ह आहेत, अधिक चिन्ह लिहा आणि नंतर 2x गुणिले 2 करा. तसेच यामध्येही करा, 7 गुणिले x करा, पुढच्या गुणाकारासाठी मध्ये चिन्ह लिहा अधिकचे आणि 7 गुणिले 2 घ्या. तर इथे पहा 2x गुणिले x, तर उत्तर येते 2, कारण याचा सहगुणक आहे 1, तर 1 गुणिले 2 2 येणार. परंतु चलांचा बघा इथे x आहे, इथे x आहे, दोघांचा पाया समान असल्याने घातांकाची झाली बेरीज. इथे याचा घातांक आहे 1, याचा घातांक आहे 1, तर 1 अधिक 1 होतो x चा वर्ग. पुढे 2x आणि 2 चा गुणाकार, तर इथे x आहे, इथे 1 आहे, तर 1 गुणिले x xच होतो, पण 2 गुणिले 2 होतो 4, तर आपण लिहिले 4x. पुढे 7 गुणिले x होतात 7x आणि 7 गुणिले 2 होतात 14. तर इथे आले 7x, इथे आहे 2 गुणिले 2 4x, 7 अधिक 4 झाले 11x, तर आले 11x. तर आपलं उत्तर काय भेटले, आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ भेटले 2x चा वर्ग अधिक 11x अधिक 14 मीटर स्क्वेअर इतके. आता वळूया आपल्या सराव संचाकडे. तर पहिला प्रश्न आहे आपल्याकडे सांख्यिक उदाहरणांचा, ज्यात आपल्याला 16xy गुणिले 18xy चा गुणाकार करायचा आहे. तर xy आणि xy तर पाहू शकता 16 गुणिले 18 आले 288, कारण दोघांचा सहगुणकाचा गुणाकार केला वेगळा. परंतु आपल्याकडे चलांचाही गुणाकार वेगळा वेगळा करायचा, तर x गुणिले x आणि y गुणिले y. तर x गुणिले x केले तर ह्यात x आणि ह्या x चा पाया समान, त्याच्यामुळे घातांकाची झाली बेरीज. तर 1 अधिक 1 झाले 2 म्हणून x चा वर्ग आला. तसंच y बरोबर झालं, तर y चाही घातांक सेम असल्या कारणाने, सारखा असल्या कारणाने, पाया सेम असल्या कारणाने घातांकाची झाली बेरीज. तर इथे 1 आहे, इथे 1 आहे, तर 1 अधिक 1 झाले 2 म्हणून y चा वर्ग आला. तर आपले उत्तर आले 288 x चा वर्ग y चा वर्ग. त्यापुढे प्रश्न आहे 23x y चा वर्ग गुणिले 4y z चा वर्ग. इथे पाहू शकता पहिले सहगुणकाचा गुणाकार केला तर 23 गुणिले 4,
त्यानंतर चलांचा गुणाकार केला तर एक्स वायचा वर्ग गुणिले वाय गुणिले झेडचा वर्ग. तर 23 गुणिले 4 झाले 92. परंतु इथे पाहू शकता वायचा वर्ग आहे, इथे वाय आहे, इथे वाय वाय पाया समान, त्याच्यामुळे इथे घातांक आहे 1. तर या दोन्ही घातांकाची बेरीज झाली तर आपल्याला उत्तर आले वायचा घन. आणि झेड स्क्वेअर हा एकटाच असल्यामुळे झेडचा वर्ग जशा तसा तर उत्तर आले 92 एक्स वायचा घन झेडचा वर्ग असे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. 12y अधिक 17b गुणिले 4c. तर काय करायचंय, 4c चे 12a बरोबर गुणाकार करू, अधिक 17b चे 4c बरोबर गुणाकार केला तर उत्तर आले 12 गुणिले 4 आले 48 आणि a गुणिले c असतो ac आणि b गुणिले c असतो bc, फक्त 17 गुणिले 4 येतो 68. तर आपले उत्तर आले 48 ac अधिक 68. आता चौथा प्रश्न आहे 4x अधिक 5y गुणिले 9x अधिक 7y. या दोघांनाही आपण उभे मांडणी आणि आडवी मांडणी सोडूया. तर पहिले उभे मांडणी केले तर 9 ने या पहिल्या राशीला गुणा, नंतर 7 ने या पहिल्या राशीला गुणा. तर 9 ने गुणले 9 चौक 36, परंतु x गुणिले x आला x चा वर्ग, कारण दोघांचाही पाया सेम असल्या कारणाने सारखा असल्या कारणाने घातांकाची झाली बेरीज. इथे घातांक 1 आहे, इथे घातांक 1 आहे म्हणून झाला 2. 9x गुणिले 5y तर 45 xy असे लिहू, कारण 9 गुणिले 9 45 आणि x इंटू y असतो xy. आता पुढे 7 ने गुणूया तर 7 गुणिले 4 28 आणि x इंटू y होतं xy. तर 28 xy बरोबर त्या चलाखाली तो चल आला पाहिजे. नंतर 7y गुणिले 5y तर सहगुणाकार झाला, गुणाकार आले 35 आणि चलांचा गुणाकार करताना लक्षात ठेवा दोन्ही चल समान आहेत, पाया समान आहेत, तर घातांक झाली बेरीज. इथे घातांक 1 आहे, इथे घातांक 1 आहे, तर 1 अधिक 1 झाला 2 म्हणून झाले 35y चा वर्ग. तर सगळ्यांचा बेरीज केली तर xy आणि xy हा मधलाच चल समान असल्याने 45 अधिक 28 झाले 73 आणि बाकी 36x चा वर्गाच्या खाली काहीच संख्या नाही, 35y च्या वर्गाच्या वरती काही संख्या नाही, तर जशा तशा लिहिल्या तर आपले उत्तर आहे 36x चा वर्ग अधिक 73xy अधिक 35y चा वर्ग. हे झाले उभ्या मांडणीने. आता आडव्या मांडणीने करायला गेले तर काय करायचे, 4x ने या दोन्ही संख्यांना गुणा, मध्ये 5y च्या बरोबर अधिकचे चिन्ह आहे, त्या गुणाकारानंतर मध्ये y अधिकचे चिन्ह टाका आणि 5y ने गुणा. त्यानंतर 4x ने जेव्हा 9x ला गुणाल त्यानंतर परत अधिकचे चिन्ह टाकून 4x ने 7y ला गुणा. तसेच 5y चा x 9y x बरोबर गुणाकार झाल्यानंतर अधिकचे चिन्ह टाकून 5y चा 7y बरोबर गुणाकार करा. तर गुणाकार हा असा लिहिला आणि आपले उत्तर समान चल असल्या कारणाने दोघांची बेरीज झाली आणि 36x वर्ग आणि 35y चा वर्ग जशाचा लिहिला आणि मध्ये आले 73xy. आता ही झाली सांख्यिक उदाहरणे. आता जाऊया शाब्दिक उदाहरणाकडे. एका आयताची लांबी 8x प्लस अधिक 5 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 5x अधिक 3 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी. तर हा लांबीला ह्या रुंदी बरोबर गुणा, तर 8x अधिक 5 गुणिले 5x अधिक 3 असे लिहिले. आता काय करायचं, 8x ने ह्या पूर्ण संख्येला गुणल्यानंतर मध्ये चिन्ह द्या अधिकचे, कारण आपल्याला 5 आणि 8x हे बेरजेचे चिन्ह होते दोघांच्या मध्ये. नंतर 5 ने ह्या सगळ्यांना गुणा दुसऱ्या कंसाला. आता त्यानंतर जेव्हा कंसाबरोबर गुणाकार करतात तेव्हा काय करायचं, 5 आणि 8 या दोघांचा गुणाकार केला 40 आणि x गुणिले x असतो x स्क्वेअर, परंतु मध्ये पुढे जाताना मध्ये चिन्ह आहे अधिकचे, तर अधिकचे चिन्ह पहिले लिहा, मग नंतर पुढचा गुणाकार करा. तर 8 गुणिले 3 झाले 24x. तसाच 5 गुणिले 5 झाले 25x आणि 5 गुणिले 3 झाले 15, मध्ये अधिकचे चिन्ह जसे तसे. तर 24x आणि 25x झाले 49 आणि 40x स्क्वेअर अधिक 49x अधिक 15 हे झाले आपले उत्तर. आणि उत्तर आले सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, कारण सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर हा झाला सेंटीमीटरचा वर्ग. आणि एक लक्षात ठेवा, क्षेत्रफळ आपण नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर मध्येच लिहितो. तर अशा प्रकारे आपण उत्तराची मांडणी करतो. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो 2 वेगवेगळ्या गोष्टी. त्या म्हणजे कशा, सांख्यिक आणि शाब्दिक उदाहरणांमध्ये बैजिक राशींचा गुणाकार कसा करायचा ते. तर आपण आता इथेच थांबूया, पुढच्या भागात नवीन काही गोष्टी शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.